जगातलं पहिलं मराठी OTT प्लॅटफॉर्म मग मराठीचा, मग प्लॅनेट मराठीचा. ते अशक्य आहे. ते लोकांना आपण जर स्वप्न दाखवलं तर त्याच्यातून काय होणार आहे? नेता तर मंचावर राहतो, खाली भिडते जनता आणि नुकसान त्यांचं होतं. आणि असं भिडवणारे लोक नेता नाही असू शकत. ताई हाच मुद्दा मला फक्त एलिबरेट करायचा आहे की तुम्हाला असं वाटतंय की या दोन सरकारमधल्या संघर्षामधून आरक्षणाचा प्रश्न तापलाय. त्याचं कारण असं आहे की मुख्यमंत्री शिंदेंनी तो प्रश्न हाताळला, देवेंद्र फडणवीस त्याला बॅकसीट घेतली होती त्यांनी. आणि ज्या वेळेला एकनाथ शिंदे म्हणाले की मी शिवरायांसमोर शपथ घेतो आणि आरक्षण देऊ आम्ही, त्याला त्यांनी आश्वासन दिलं. तिथं अधिसूचना त्या हातात दिली जरांगे पाटलांच्या वाशीमध्ये की आम्ही सरसकट आरक्षण देण्यासाठी तुम्हाला अधिसूचना काढली, त्यासाठी हरकती सूचना मागवल्या. बेसिकली तीच मोठी चूक झाली. तुम्हाला असं वाटतंय? कारण की जी गोष्ट कायद्यात बसत नव्हती ती करण्याचा प्रयत्न झाला. ज्याला जरांगे पाटलांच्या मागण्यांना प्रत्युत्तर मुख्यमंत्री देत होते, त्यांच्याशी डील करत होते, त्याच वेळेला फडणवीस तिकडे चंद्रपूरमध्ये ओबीसी आरक्षण मेळाव्यामध्ये म्हटले की आमचा DNA ओबीसी आहे. म्हणजे एकीकडे मराठा मुख्यमंत्री. मी तुम्हाला मध्ये काटते, सॉरी, पण तुम्ही मला हे जे विचारताय ह्यातलं कोणतीही गोष्टीवर मी काय उत्तर देऊ शकते? तुम्ही मला विचारते देवेंद्रजी तिकडे होते चंद्रपूरला. नाही, मी यासाठी विचारते कारण तुम्ही भाजपच्या नेते आहात आणि सरकार सरकार तुमच्या पक्षाचं आहे. नाही, सरकार तुमच्या पक्षाचं आहे म्हणून मी हा प्रश्न विचारला, बाकी काही नाही. सरकार माझ्या पक्षाचं असेल, माझ्या पक्षाचं नाही, महायुतीचं सरकार आहे. 3 पक्ष त्याच्यामध्ये आहेत. मी उत्तर तुम्हाला जे देऊ शकते ते माझ्या भूमिकेतून देऊ शकते. त्यांनी काय केलं ह्याच्यावर टिप्पणी करणाऱ्या नेत्यांमध्ये मी कधीच नव्हते. मी कधीच या एक्सनी काय केलं, वायनी काय केलं याच्यावर कधी टिप्पणी करत. कायदेशीररित्या जी आश्वासन दिली बरोबर होती. मुद्द्यावर बोलते आणि मुद्द्यावर सांगते की मुळामध्ये मागासलेपण म्हणजे काय हे समजून घ्यायची गरज आहे. आरक्षणाचा मुख्य गाभा हा सामाजिक मागासलेपण आहे का आर्थिक मागासलेपण आहे? सामाजिक मागासलेपण आहे. कोणीही मोठ्या अभ्यासकाला विचारा. आर्थिक मागासलेपणावर तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी 10% आरक्षण दिलेलंच आहे. आणि त्यामुळे सामाजिक मागासलेपण जातं का? जर सामाजिक मागासलेपण तुम्ही बघितलं का आतापर्यंत धनगर समाजाचा आरक्षणाचा मोर्चा? तुम्ही बघितलं का कधी एखाद्या म्हणजे SC STतला मोर्चा? आणि त्यांचा ॲटिट्यूड, त्यांचा अप्रोच, त्यांचा सामाजिक मागासलेपण हे माणसाच्या हृदयातून, त्याच्या रक्तात, त्याच्या वागण्यात हे पिढ्यानपिढ्या बसलेलं असतं. सामाजिक मागासलेपणातून माणसाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाचा विटॅमिन द्यायची गरज असते. आणि आपण सामाजिक मागासलेपण हे बाजूला ठेवून फक्त गरिबी आणि आर्थिक मागासलेपण ह्याच्या भोवती विषय फिरवतो आहोत. आपण विषयांतर करत आहोत. त्यामुळे मुख्य विषय काय, घटनेत काय सांगितलंय, त्याच्यात काय बसतं एवढंच बोला. कोण काय म्हटलं, कोणी 100 लोक बोलतायत सगळीकडे, 100 मीडिया चॅनल आहेत, अनेक प्रवक्ते आहेत, त्या प्रत्येकांवर बोलावं तर ते काही मला वाटतं बरोबर नाही. मुख्यमंत्री महोदयांनी जी शपथ घेतली त्यानंतर त्यांनी ते आरक्षण देऊ करणार आहेत का नाही अजून त्याला प्रतीक्षा करण्याची वेळ आहे. पण त्याला अनेक ऑब्जेक्शन आलेले आहेत. तर त्या ऑब्जेक्शनला घटनेमध्ये विचार करावाच लागेल. आणि मी सुद्धा कोणत्याही आरक्षणाच्या मंचावर गेले नाही, पण माझं हेच म्हणणं आहे की सरकारने दोन्ही आरक्षणांना एकसारखं ट्रीट करावं, दोन्ही आरक्षणांच्या मागण्यांना, आणि त्याच्यासाठी ती जॉईंट बैठक घ्यावी असं माझं मागणं.